नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये अर्णवने त्याच्या मनातल्या सर्व भावना ईश्वरी समोर व्यक्त केलेल्या आहेत। जणू काय बुक खोलल्यासारखं त्याने सगळं तिला वाचून दाखवलेलं आहे। मित्रांनो, आता अर्णवने ईश्वरी समोर अशा कोणत्या भावना व्यक्त केल्या, त्याच्या मनातलं कोणतं गुपित ईश्वरीला सांगितलं हेच आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आता इथे अर्णवची फार धमाल चाललेली आहे। तो तारे मोजत आहे 1 2 3 4 आणि गाणं सुद्धा म्हणत आहे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार। ईश्वरीला इतका पस्तावा आलेला आहे। ईश्वरीला असं वाटत आहे की आता मी काय करू, यांना घरात तरी कसं नेऊ। हे सर ना खरंच भटकूचंद सोडून आज खिलूचंद का झाले काय माहिती। म्हणजे ईश्वरी वैतागलेली आहे, कारण अर्णव काही केल्या घरात जायला तयारच नाहीये। त्याचा काही खेळ संपेनाच, तो इतका खेळत आहे, बापरे, लहान मुलासारखी धम्माल करत आहे, लहान मुलांसारखं अगदी वेडेपणा करत आहे। जणू काही त्याच्या अंगात अर्णव राजे शिर्के नाही तर एक छोटंसं लहान मूल दडलेलं आहे असं वाटत आहे आपल्याला पाहायला। आणि त्याची मस्ती काही संपेनाच। ईश्वरी अक्षरशः कंटाळून गेलेली आहे। मात्र अर्णव ईश्वरीला एवढ्या गोड शब्दात सांगत आहे की मी सिंदूर, ते बघ, ते तारे बघ, अगदी सिंपल, अगदी सेम तुझ्यासारखे दिसतात। तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना, ते बघ त्या ताऱ्यासारखं दिसते। तुझ्या कानातले बघ ताऱ्यासारखे दिसतात, ते बघ तुझी टिकली बघ ताऱ्यासारखी दिसते। बाप रे, म्हणजे हा अर्णव नशेत आहे, परंतु त्याने त्याच्या बायकोचं एवढं बारीक निरीक्षण केलेलं आहे की तिच्या कानात कोणतं घातलेलं आहे, तिने तिच्या कपाळाला कोणती टिकली लावलेली आहे, तिच्या गळ्यात छोटं मंगळसूत्र कोणतं, मोठं मंगळसूत्र कोणतं। बाप रे, म्हणजे खतरनाक यार। तिने म्हणजे नवरा कधी कधी ना बायकोला बघत म्हणजे बायकोची अपेक्षा काय असते की मी छान शृंगार करावं, मी छान नटावं आणि माझ्या नवऱ्याने माझं कौतुक करावं, मला सांगावं की तू खूप छान सुंदर दिसते, तुझ्यावर हे दागिने छान दिसतात। आणि ईश्वरीला असं वाटलंच नव्हतं की अर्णव सर, राजेश शिर्के हे कधी माझं एवढं कौतुक करतील, पण हा नशेत एवढं कौतुक करत आहे ईश्वरीचं, तिला एवढं प्रेमाने सांगत आहे की ते बघ, ही तारे ना अगदी तुझ्यासारखे दिसतात आणि मला तू खूप आवडते। बाप रे, तो म्हणजे बोलून टाकतो डायरेक्ट की मला खरंच हे सगळं खूप आवडतं। त्याचं म्हणणं असं आहे की तू सिंपल आहे पण तू खूप ग्रेट आहेस, ब्युटी विथ सिम्प्लिसिटी असं त्याचं म्हणणं आहे की ब्युटी म्हणजे त्यासाठी फॅशनेबलच दिसायला हवं, फॅशनेबलच राहायला हवं असं काही नाहीये। सिंपलतेमध्ये सुद्धा सुंदरता असू शकते, साधेपणात सुद्धा सुंदरता असू शकते, असे अनमोल विचार त्याने आज आपल्याला सांगितलेले आहे। हे आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू होतं बरं का मित्रांनो। खरंच म्हणजे सिम्प्लिसिटी इज अ ब्युटी, ब्युटी इज अ सिम्प्लिसिटी। म्हणजे आपण सुद्धा साधे राहिलं तरी आपण सुंदर दिसू शकतो, कारण साधेपणातच खरं सुंदर दडलेलं असतं। आणि ह्या अर्णवने ईश्वरी थ्रू आपल्यालाही सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, खरंच आता ईश्वरी भारावून गेलेली आहे, तिला समजतच नाहीये। तिला इतकं छान वाटत आहे की अर्णव सर खरंच किती छान, ग्रेट, मला एवढं छान बोलतात, माझं एवढं कौतुक करतात। पण आता अर्णव मात्र इकडे काही घरी जायला तयारच नाही। ती बिचारी बळबळ त्याला घरी नेत आहे आणि शिड्यांवरून चढत आहे वरती, तर अर्णव बारीक बाळासारखं रडत आहे, बोलत आहे अगो मी सिंदूर, शिड्यानं संपतच नाही आणि रडायला सुरुवात केली आहे। भगवान, काय करायचं या मुलाचं, म्हणजे अशक्य आहे यार। अर्णव खरंच म्हणजे कधी कधी एवढा भडकूचंद मोड असणारा अर्णवच्या का आज इतका म्हणजे लहान मुलांसारखं इतका वावरतोय, काय बागडतोय, काय खतरनाक यार। म्हणजे याला सांभाळणं ईश्वरीसाठी खरंच कठीण होऊन बसलंय। तर इकडे आता अर्णवने त्याला कळलेलं आहे की त्याने जो काही बालिशपणा केला तो आता ईश्वरीला बिलकुल आवडली नाही। ती बिचारी खूप वैतागलेली आहे। त्यासाठी त्याने आता तिच्यासाठी छान मिठाई आणि सॉरीचं एक छान लेटर पाठवलेलं आहे। मात्र ईश्वरी पण काय आता काय साधी होय, ईश्वरी पण खूप चिडलेली आहे। त्यामुळे ती सर आकाशांच्या हातात येते, बोलते की ईश्वरी, हे मिठाई आणि हे जे काही लेटर तुम्हालाच राहू द्या। आणि बिचारा अर्णव असा कुलवाणी बघत असतो। तर आता मित्रांनो, ईश्वरीचा राग घालवण्यासाठी अर्णव काय करणार, काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।